वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम माजी आमदार अतुल बेनके यांचा डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते सत्कार. जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी वाढदिवस धूमधडाक्यात साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, दप्तरे व शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी शाल, पुष्पगुच्छ व घड्याळ देऊन अतुल बेनके यांचा सत्कार केला. बेनके हे सर्वसामान्यांसाठी कार्यरत असून त्यांचा राजकीय व सामाजिक भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार डॉक्टर आरोटे यांनी काढले. याप्रसंगी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबूराव चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, छाया तांबे, सोनाबाई दाभाडे, वैभव काळे, पंचायत समिती जुन्नरचे गटनेते संभाजी चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, देवराम मुंडे, देवराम लांडे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, संस्थांचे विश्वस्त दशरथ कुल्हे महाराज, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, रोहिदास वेठेकर, माऊली कुऱ्हाडे, पुण्यनगरी प्रतिनिधी मनोहर हिंगणे, दैनिक समर्थ गावकरी प्रतिनिधी किशोर वारुळे व सुनील आरोटे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, शासकीय अधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर आज या ठिकाणी माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचे चिरंजीव अतुल बेनके, खरं तर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साध्या पद्धतीने त्यांनी करण्याचा निर्णय घेत असतात. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कोणीही शाल, पुष्पगुच्छ आणू नये आणि भावी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी वही आणि पेन हा घेऊन यावा ही त्यांची संकल्पना असते. आज सकाळी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका शाळेला जाऊन भेट दिली आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्यांनी आव्हान केलं, तुम्हाला भविष्यात काय बनायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी काहींनी सांगितलं पोलीस बनायचं, काहींनी सांगितलं डॉक्टर बनायचं, मात्र तुम्हाला आमदार बनायचं असं विचारल्यानंतर काही मुलांनी हात वर केले, काहींनी खाली ठेवले. खरं तर वाढदिवसाला अनाठाई खर्चाला फाटा देऊन त्यांनी चांगला उपक्रम करत आहेत. आणि वाढदिवस हा माणसाच्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये एक वर्ष कमी होत असताना आपण मागील वर्षामध्ये आपल्याकडून काय चुका झाल्या, भविष्यामध्ये काय निर्णय घ्यायचे, हा एक दिवस असतो. खरं तर स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांनी देखील या मतदारसंघासाठी चांगलं काम केलं आणि आज ते शरदचंद्रजी पवार गटाचे असेल, त्यानंतर अजितदादा पवार गटाचे देखील काम करत आहेत. खरं तर मी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने, आमच्या राज्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना सुयश चिंतितो. कारण राजकारणी आणि पत्रकारिता यामध्ये खरं दोन भाग असतात. पत्रकारांनी एखाद्या लोकप्रतिनिधीला शुभेच्छा देणं म्हणजे त्याच्या कामाची पावती असते आणि ही पावती देण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने करतोय. पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.